नमस्कार, रामराम महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. 5 पिढ्या सुतार कामाची परंपरा, छोट्या बैलगाड्यांना मोठी मागणी. पाहुयात आमचे प्रतिनिधी रमेश रेडेकर यांनी घेतलेली विशेष मुलाखत. नमस्कार, रामराम महाराष्ट्रामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आज आपण खेड शिवापूर येथील कदम परिवाराकडे इथं आलेलो आहोत. गेले 100 वर्षाहून अधिक काळ या सुतारी कामामध्ये, या क्षेत्रामध्ये त्यांचं फार मोठं योगदान आहे. 5 पिढ्यांचं काम या क्षेत्रामध्ये त्यांनी केलेलं आहे आणि तोच वसा जपून आजही ते काम करत आहेत. आपल्याला या ठिकाणी आपलं नाव काय? सुदाम ज्ञानोबा कदम. बर, आपण आता हे तुम्ही काय हे तयार करताय? बैलगाडीचं चाललंय. बैलगाडी चालले का? आता पाऊस तर आता पाडलेला आहे, बळीराजा थोडासा सुकवलेला आहे, म्हणून या बळीराजासाठी तुम्ही काय काय अवजारं इथं तयार करता? आपण लाकडी नांगर बनवतो, शिवाळ बनवतो, पुळो बनवतो, पाभार बनवतो, परत आमकी शिवाळ, आखुटकी शिवाळ, काय मोडतोड असेल, फण असो, जानवळे असो, तुमचं बात्यावर सुद्धा आम्ही जे अवजार असतात लोखंडी, जे लागणारी वस्तू आहेत शेतकऱ्यांसाठी, तुमचा फारुळे असू द्या, फास असू द्या, किंवा अजून वेळा असू द्या, म्हणजे अशा अनेक प्रकारचे शेतीला उपयुक्त अशा अनेक तुम्ही अवजार ते करायला आलाय. आता किती वर्षाचा तुमचे हा व्यवसाय आहे? साधारण आमची 5वी पिढी. 5वी पिढी म्हणजे 100 वर्षाहून सहज अधिक हे झालेलं आहे ते. पण आता पूर्वीचा जो काळ आहे, आता मला वाटतं तुम्ही ह्या क्षेत्रामध्ये मला 40-50 वर्ष तरी सहज ह्याच्यामध्ये लहानपणापासून गेलेला असा, तर तो पूर्वीचा काळ, आता ही शहरापासून फार जवळ अंतर आहे. पूर्वी असणारा शेत भाग आहे सगळा आणि आत्ताचं हे सगळा भाग, तर कामामध्ये नक्कीच फरक पडला असेल का? बरं, म्हणजे शेती थोडीशी कमी होत चाललेली आहे, म्हणून हा व्यवसायाला सुद्धा थोडासा हे वाटतं, ब्रेक थोडासा बसलेला आहे. परंतु अजूनही शेतकरी वर्ग तुमच्याकडे येतोय आणि हे कसं वाटतंय पण हे सगळं काम करत असताना तुम्हाला? काही गोष्टी असे बरं का, काही लोक की ह्या जुनी वस्तू आहेत ना, खास बघण्यासाठी शिवापूरला येते. बरं, आता बात असन, पिरवाचं चाक असन, किंवा हिथं आपण काम करतो टर्निंग थोडक्यात चाकांचं, ते करतो आपण. बैलगाडी सुद्धा बनवतो. हो का? हा, बरं. तर ह्या सगळ्या गोष्टी हे करत असताना आम्हाला त्याचा आनंद पुरेपूर मिळतो. बरं, लोकांनी जर समजा त्याचं आपल्याकडून वस्तू एखादी नेली, त्याचा जर त्यांनी प्रक्रिया चांगली जर दिली, त्याच्यावर आम्हाला अजून जास्त आनंद. अशा काही वस्तू तुम्ही दिल्यात का कोणाला असं चांगल्या ठिकाणी? असं काय उदाहरण देता येईल का तुम्हाला? सांगा की कोण बाबा, काय कुठं दिलंय का चांगलं व्यक्ती नाव? विलासराव देशमुखच्या गावामध्ये बैलगाडी दिली. वा. उमेश पाटलांना. हो का? हा, तर त्यांना ते असे होते की ते म्हणले थांबा, असं झालं की ते त्यांचे बंधू इथं आपल्या दायरी गावामध्ये बिल्डरचं काम करतात. बरं. आणि ते बिल्डरचं काम करत असताना आपल्याकडच्या बैलगाड्या बघितल्या होत्या, त्यांना ते फार हे वाटायचं, अप्रूप वाटायचं. त्यांचे बंधू 2 महिन्यांनी 4 महिन्यांनी इकडे आले की ते भावाला म्हणायचे की अरे आपल्याला एक असली बैलगाडी पाहिजे, मग पुढे मिळेल चांगली. म्हणून त्यांनी 2-4 ठिकाणी फिरले, पण प्रत्येक ठिकाणी त्यांना असं हे आलं की तुम्ही बाकी कुठे फिरू नका, तुम्ही शिवापूरला. म्हणून ते हिथं आले माझ्याकडे, साधारण 4च्या दरम्यान असे आले असतात. आणि त्यांनी मला म्हणले अशी बैलगाडी पाहिजे, तर आपल्याकडे मिळेल का? तर म्हटलं मिळेल. किती दिवसात देता? म्हटलं तुम्हाला किती दिवसात पाहिजे? म्हणजे मला एक लिहिले, तर आमची यात्रा पाडव्यात असते,
तर पाडव्याच्या टायमिंगला मला पाडव्याच्या आधी 1-2 दिवस द्या, कारण त्या यात्रेत बैलगाडीतून आमच्या गावात मिरवणूक म्हणजे पाडव्याला तुम्ही ही बैलगाडी इथं तयार करून त्यांना दिली. अजून कोणी काय कुणाला दिले काय दुसरं कुठं असं पुण्यात वगैरे चांगल्या ठिकाणी? पुष्कळ ठिकाणी. आता बैलगाडी ह्याला दिली गुरव पिंपळ्यामध्ये. गुरव पिंपळामध्ये जगताप आमदार आहेत ना, लक्ष्मण जगताप आमदार, हां त्यांच्या पुतण्याला गाडी दिली. वा वा. म्हणजे आता 1 असे महिन्यापूर्वी. असं अगदीच तुमचं छान आणि जुने परंपरा जपण्याचं खऱ्या अर्थाने तुम्ही छान काम करत आहात. आणि हे आपण कोण आहात? आपलं नाव काय? अरुण ज्ञानोबा कदम. हो का? बरं. मग हे तुम्ही दोघं भाऊ अगदी तुम्ही याच्यात सक्रिय हे करतात. तुम्ही आता काय तयार करताय? आता हे शिवळटीचे शिवळ. लांब की शिवाळ. बर हां. पाबाडीसाठी. पाबारीसाठी हे करतात का? बरं. आणखीन काय तुमच्या हातून काय तुम्ही अवजार काय ह्यांच्यासारखेच सगळे अवजार आहे तुम्ही सगळे? हां. लहानपणापासून तुम्हाला सुद्धा हां. बरं. तुम्ही आता वारकरी संप्रदायातलं सुद्धा दिसताय. तुम्ही काय भजन कीर्तन वगैरे अभंग वगैरे म्हणता का? अभंग वगैरे कीर्तनामध्ये आणि भजनामध्ये असता. मग आता पंढरपूरला काही जायचं वारीमध्ये आहे का काय? हां. मग पांडुरंगाला तुम्ही काय आता मागणार आहे पांडुरंगाला? हां. पांडुरंगापाशी काय तुमचं मागणं आहे बाबा? व्यवस्थित पडावा. हां. काय असंच हेच सर्वांना सुखी ठेवावा. हां. सुखी समाधानी हे राव ना. अगदी छान वाटलं तुमच्या दोघा भावांकडे येऊन आणि अतिशय सुंदर अशी कला तुम्ही गेल्या अनेक 100 वर्षांहून अधिक इथं जोपासतात. मी पुन्हा एकदा राम राम महाराष्ट्रातर्फे आपण दोघांचंही मनापासून आभार व्यक्त करतो. राम राम महाराष्ट्र. खेड शहापूर. प्रतिनिधी रमेश रेडेकर. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा.